नमो भगवते वासुदेवाय. मागील सत्रात आपण परमात्म्याचे स्वरूप काय आहे, श्रीमद भागवताचे महत्त्व, शौनकादी ऋषींनी विचारलेले प्रश्न, की ज्यात कलियुगातील समस्या काय आहेत आणि त्यातून मोक्ष मिळावा म्हणून त्यावर काय उपाय आहेत, जेणेकरून मानव जातीचे कल्याण होईल. भगवंतांच्या अवताराचे उद्देश काय आहे, थोडक्यात भागवत कथेचा प्रारंभ कसा झाला हे आपण पाहिलं. या सत्रात श्रीमद भागवत आणि भागवत भक्तीचे महात्म्य श्री व्यासमुनी सांगत आहेत. श्री व्यास म्हणतात, शौनकादी ब्रह्मवादी ऋषींचा प्रश्न ऐकून रोमहर्षाचे सुपुत्र उग्रश्रवा यांना फार आनंद झाला. त्यांनी ऋषींच्या या मंगलमय प्रश्नाचे अभिनंदन करून सांगण्यास सुरुवात केली. संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारला आहे, कारण हा प्रश्न श्रीकृष्णांच्या संबंधात आहे. त्यामुळे अंतःकरण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते. ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारी निष्काम व अखंड भक्ती उत्पन्न होते. तोच मनुष्याचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. भगवान श्रीकृष्णांच्या ठायी भक्ती निर्माण होताच तत्काळ निष्काम ज्ञान व वैराग्याचा आविर्भाव होतो. धर्माचे योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्याच्या हृदयात भगवंतांच्या कथांविषयी प्रेम निर्माण होत नसेल तर ते केवळ श्रमच होय. धर्माचे फळ मोक्ष आहे. धनप्राप्तीत धर्माची सार्थकता नाही. धन धर्मासाठीच आहे. भोगविलास हे फळ मानलेले नाही. भोगविलासांचे फळ इंद्रिय तृप्ती नव्हे, तर त्याचा हेतू केवळ जीवन निर्वाह आहे. जीवनाचे फळ म्हणजे तत्वजिज्ञासा. कर्मे करून स्वर्गप्राप्ती हे नव्हे. तत्वतेचे लोक ज्ञाता आणि ज्ञेय या भेदांनी रहित अद्वितीय अशा ज्ञानालाच तत्व म्हणतात. त्यालाच कोणी ब्रह्म, कोणी परमात्मा, तर कोणी भगवान असे म्हणतात. श्रद्धाळू मुनी भागवत श्रवणाने प्राप्त झालेल्या ज्ञानवैराग्ययुक्त भक्तीने आपल्या हृदयात त्या परमात्म्याचा अनुभव घेतात. हे ऋषींनो, म्हणूनच मनुष्यांनी आपापल्या वर्ण आणि आश्रमानुसार उत्तम रीतीने जे धर्माचरण केले असेल त्याची पूर्ण सिद्धी म्हणजे भगवंतांची प्रसन्नता होय. म्हणूनच एकाग्र चित्ताने भक्तवत्सल भगवंतांचेच निरंतर श्रवण, कीर्तन, ध्यान आणि पूजन केले पाहिजे. विवेकी पुरुष ज्या भगवंतांच्या चिंतनरूपी तलवारीने कर्मबंधनाची गाठ तोडून टाकतात, त्या भगवंतांच्या लीला कथांवर कोणता मनुष्य प्रेम करणार नाही. हे ऋषींनो, पवित्र तीर्थांची यात्रा केल्याने आणि महापुरुषांची सेवा केल्याने श्रद्धापूर्वक श्रवण करणाऱ्याला भगवत कथेत रुची उत्पन्न होते. भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे श्रवण आणि कीर्तन दोन्ही पवित्र करणारी आहेत. संतांचे सोहत भगवान आपली कथा ऐकणाऱ्यांच्या हृदयात येऊन स्थिर होतात आणि त्यांच्या अशुभ वासना नष्ट करतात. श्रीमद भागवत आणि भगवत भक्तांच्या निरंतर सहवासाने जेव्हा पुष्कळशा अशुभ वासना नष्ट होतात, तेव्हा पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी चिरस्थायी प्रेम निर्माण होते. तेव्हा काम आणि लोभासारखे रजोगुण आणि तमोगुणाचे भाव नाहीसे होतात आणि चित्त यांनी रहित होऊन सत्वगुणामध्ये स्थिर तसेच निर्मळ होते. या प्रकारे भगवंतांची भक्ती केल्याने जेव्हा सर्व आसक्ती नाहीशा होऊन हृदय आनंदाने भरून जाते, तेव्हा भगवत तत्वाचा अनुभव येऊ लागतो. हृदयात आत्मस्वरूप भगवंतांचा साक्षात्कार होताच हृदयातील अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात. सर्व संशय नाहीसे होतात आणि कर्मबंधन क्षीण होते. म्हणूनच बुद्धिमान लोक नेहमी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतात आणि त्यांना आत्मानंदाची प्राप्ती होते. प्रकृतीच्या सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा स्वीकार करूनच विश्वाची स्थिती उत्पन्न आणि प्रलय करण्यासाठी एका अद्वितीय परमात्म्याचे विष्णू, ब्रह्मा आणि रुद्र ही 3 नावे धारण केली. परंतु मनुष्याचे परमकल्याण सत्वगुणाचा स्वीकार करणाऱ्या श्री हरींपासूनच होते.
जसे पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या लाकडापेक्षा धूर आणि त्यापेक्षाही अग्नी श्रेष्ठ आहे, कारण वेदोक्त यज्ञयागांद्वारा अग्नी सद्गती देणारा आहे. त्याप्रमाणे तमोगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे आणि त्यापेक्षाही सत्वगुण श्रेष्ठ आहे, कारण तोच ब्रह्मदर्शन करून देणारा आहे. प्राचीन काळी महात्मे आपल्या कल्याणासाठी विशुद्ध सत्वमय भगवान विष्णूंचीच आराधना करीत असत. आताही जे लोक त्या महात्म्यांचे अनुकरण करतात त्यांचे तसेच कल्याण होते. जे लोक हा संसार सागर पार करू इच्छितात ते कोणाचे दोष पाहत नसले तरी अघोरी अशा तमोगुणी आणि रजोगुणी भैरवादी भूपतींची उपासना न करता सत्वगुणी भगवान विष्णू आणि त्यांचे अंशावतार यांचेच भजन करतात. परंतु ज्यांचा स्वभाव रजोगुणी अगर तमोगुणी आहे ते धन, ऐश्वर्य, पुत्रपौत्र इत्यादींच्या अभिलाषाने पितर, भूत आणि प्रजापती यांची उपासना करतात, कारण अशा लोकांचा स्वभाव त्यांच्याशी मिळता जुळता असतो. वेदांचे तात्पर्य श्रीकृष्ण हेच आहेत. यज्ञांचा उद्देशही श्रीकृष्णच आहेत. योग श्रीकृष्णांसाठीच केला जातो आणि सर्व कर्मांची समाप्ती श्रीकृष्णांमध्येच आहे. ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांची प्राप्ती होते. तप श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठीच केले जाते. धर्माचे अनुष्ठान श्रीकृष्णांकरिताच केले जाते आणि अंतिम गती श्रीकृष्णच आहेत. जरी भगवान श्रीकृष्ण प्रकृती आणि तिचे गुण यांच्याही पलीकडचे आहेत, तरीसुद्धा त्यांनी जी प्रपंचदृष्टीने आहे परंतु तत्वदृष्टीने नाही अशा आपल्या त्रिगुणात्मक मायेने प्रथम या विश्वाची रचना केली. हे 3 गुण त्यांच्या मायेचा विलास आहे, परंतु मायेच्या अंतर्गत राहिल्यामुळे भगवान गुणवान असल्यासारखे भासतात. वास्तविक ते परिपूर्ण विज्ञानानंद घन आहेत. अग्नी वस्तुतः एकच असला तरी स्वतःची उत्पत्ती स्थान असणाऱ्या लाकडांच्या विविध आकारांनी तसतसा प्रकट होतो. त्याचप्रमाणे सगळ्यांच्या ठायी आत्मरूपाने असलेले एकच भगवंत प्राण्यांच्या विविधतेमुळे अनेक आहेत असे वाटते. भगवंतच सूक्ष्म भूत, तन्मात्रा, इंद्रिये आणि अंतःकरण आदी गुणांपासून उत्पन्न झालेल्या भावांच्या द्वारा अनेक प्रकारच्या जीव निर्माण करतात आणि त्या भिन्न जीवांत प्रवेश करून त्या जीवांना अनुरूप विषयोपभोग घेतात. तेच संपूर्ण लोकांची रचना करतात आणि देवता, पशुपक्षी, मनुष्य इत्यादी योनीत लीलावतार धारण करून सत्वगुणाच्या द्वारा जीवांचे पालन पोषण करतात. अध्याय 2 समाप्त. ओम श्री सद्गुरवे नमः. झालेली सेवा तुम्हा सर्व संत श्रोत्यांच्या चरणी अर्पण. वाचनामध्ये जर काही चूक झाली असेल तर ते माझ्या वाणीचे दोष आहेत, ते मला परत द्या. पुढच्या अध्यायामध्ये श्री व्यास महर्षींनी भगवंतांच्या अवतारांचे वर्णन केले आहे. तो अवतार कोणता आणि त्यामागचा उद्देश काय आहे हे आपण पुढच्या सत्रामध्ये पाहूया.